आणि यानंतर नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिक पालिकेनं दंडाच्या रकमेत दुपटीनं वाढ केली आहे। निवासी भागात डेंग्यूच्या अळ्या आढळल्यास प्रति स्पॉट 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे आणि बांधकाम साइटवरती 5000 वरून दंडाची रक्कम आता 10,000 रुपये करण्यात आली आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकू, डेंग्यूचं थैमान रोखण्यासाठी पालिका काय करते? सध्या वास्तविक पाहता नाशिक शहरामध्ये डेंग्यूचा प्रतिबंध रोखण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने औषध धूर फवारणी करणं अत्यावश्यक आहे। जे सरकारी कार्यालय आहेत, निमसरकारी कार्यालय आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डेंग्यूचा फैलाव होतोय, तिथे उपाययोजना करणं गरजेचं आहे। मात्र दुसरीकडे आपण बघतोय आता नागरिकांवर अतिरिक्त दंडाची रक्कम ही आकारली जाण्याचा प्रस्ताव हा सादर करण्यात आलेला आहे। यामध्ये निवासी स्थानक असतील, जे रहिवासी परिसर आहे, तिथे जर एखादा स्पॉट आढळून आला तर तिथे सुरुवातीला 200 रुपये दंडाची रक्कम होती, ती आता 500 रुपये करण्यात आलेली आहे। बांधकाम व्यावसायिकांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डेंग्यूचा फैलाव होतो, तिथली रक्कम आता 5000 वरून 10,000 रुपये करण्यात आलेली आहे। त्यामुळे दंड करून नागरिकांना त्या गोष्टीचं गांभीर्य जास्तीत जास्त जाणवावं यासाठी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे। गेल्या 15 दिवसांमध्ये नाशिक शहरामध्ये 200हून अधिक डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या आढळून आलेली आहे। जानेवारीपासून आतापर्यंत हाच आकडा 450हून अधिक झालेला आहे। त्यामुळे हा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेने अतिरिक्त आता कुमक राबवावी, जास्तीत जास्त पथक तैनात करावे अशी अपेक्षा व्यक्त होते। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।